तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो एक नवीन जागा एक्सप्लोर करायला। तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हम्पी, बदामी, ऐहोळ आणि गोकर्ण सुद्धा। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। आमची काल रात्री ट्रेन होती 9:56ची आमची ट्रेन होती ठाण्यावरून। 9:56ला आम्ही ठाणे स्टेशनवरून चढलो होतो। आता 9:20ला आम्ही बदामी स्टेशनला उतरलोय। आजचा आपला ट्रिपचा पहिला दिवस आहे। तर आता आपण इथून पुढे आपल्या स्टेशनवर जाणार आहे। बदामी स्टेशनवरून आता आपण जिथे रूम्स बुक केले आहेत ते एक 4 to 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे। तर आता आपण तिकडे निघालो आहोत। चला तर मी तुम्हाला दाखवेलच की आपण कुठे कशा प्रकारे स्टे बुक केलेत ते। मयूर चालुक्य हे आहे आमचं हॉटेल। तर हे आहेत मित्रांनो आमचे रूम्स, तुम्ही बघू शकतात। या रूम्समध्ये आम्ही आज 2 दिवस राहणार आहे। इवन तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो। वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन आहेत। हां, थोडेसे खाली घाण आहे, ठीक आहे। तर हे आहेत मित्रांनो हॉटेल मयूर चालुक्य यांचे रूम टॅरिफ्स। यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तुमचे ऑनलाईन रूमचे बुकिंग करू शकता। बदामी केव्ज हे आमच्या स्टेपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही म्हटलं की चला चालतच जाऊया। बदामी केव्जचा टायमिंग हा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 एवढा आहे। 25 रुपये तिकीट आहे पर पर्सनला। तर तिकीट घ्या। हे तिकीट ऑफिस आहे, इथून तिकीट घ्यायचं। ऑनलाईन पण तुम्ही काढू शकता, हे स्कॅनर लावलेलं आहे। आणि मग इथून जर्नी स्टार्ट करायची। कर्नाटक जिल्ह्यामधील बागलकोट येथे वसलेलं आणि लाल वाळूच्या डोंगरात कोरलेलं असं एक अद्भुत दालन म्हणजेच बदामी केव टेम्पल। बदामी केव टेम्पलमध्ये टोटल 4 लेण्या आहेत, त्यातील 3 हिंदू धर्मातल्या आणि 1 जैन धर्मातील लेणी आहे। गुफा नंबर 1 याला शिवगुफा असं देखील म्हटले जाते। ही गुफा सर्वात जुनी असून इसवी 550च्या आसपास जुनी असावी असं म्हटलं जातं। तुम्ही बघू शकता की भगवान शिव यांची इथे नटराज मुद्रा असलेली ही 18 हातांची भव्य मूर्ती आहे। 18 हातामध्ये तुम्हाला प्रत्येक हातामध्ये एक वेगळं आयुध किंवा एक वेगळी मुद्रा दिसेलच। ही आहे गुफा नंबर 2 आणि हा आहे गुफा नंबर 3 कडे जायचा रस्ता। आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर आहे हे अगस्त्य लेक आणि ते तिकडे हे वाला आहे ते आहे भूतनाथ मंदिर। गुफा नंबर 2 म्हणजेच विष्णू गुफा। तुम्हाला इथे भगवान विष्णू यांच्या विविध रूपातील शिल्प बघायला मिळतील, जसे की त्रिविक्रम अवतार, वराह अवतार आणि वामन अवतार यांची अप्रतिम कोरीवकाम तुम्ही इथे बघू शकता। जसं की तुम्ही मित्रांनो आता बघू शकता, आपण आलेलो आहोत गुफा नंबर 3 इकडे। ही गुफा सर्वात मोठी आणि सुंदर गुफा असं मानलं जातं। तुम्हाला इथे भगवान विष्णूंची एक भव्य विशाल मूर्ती आणि भित्तिचित्रे बघायला मिळतील आणि त्याचप्रमाणे छतावरील रंगीत चित्रे अजूनही या काही प्रमाणात टिकून आहेत, जे की त्या काळच्या पेंटिंग तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे। सर्वात वरच्या बाजूला असलेली आणि गुफा नंबर 4 म्हणून ओळखली जाणारी ही जैन गुफा। इथे जैन तीर्थकारांच्या शांत आणि ध्यानमग्न मूर्ती इथे कोरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे भगवान महावीर आणि पार्श्वनाथ हे इकडचे प्रतिमांचे एक विशेष आकर्षण आहे।
बदामी केव्ज बघून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो होतो अगस्त्य लेककडे. हा जो तुम्ही रस्ता बघताय हाच रस्ता मित्रांनो जातोय अगस्त्य लेककडे. हेलो गाइस, अभी हमने नारियल पानी पिया है. अभी हम खोबरा खा रहे हैं जो बहुत अच्छा है, मीठा है. 100 रुपया का वर्टिंग का पहले 100 रुपया काटो. original था, पहले आप कुछ बोलिए. नहीं, मेरा नारियल खाने दो, मैं बाद में बोलूँ. तिकीट काउंटर किती आहे तिकीट? 5 रुपये. म्युझियम तिकीट 5 रुपीज. म्युझियमच्या आतमध्ये फोटोशूट करणं काय अलाउड नव्हतं, त्यामुळं आतलं काय फुटेज मला कॅप्चर नाही करता आलं. तर आत्ताच आमचं म्युझियम बघून झालं. म्युझियम खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही आलात इथे तर नक्की म्युझियमला व्हिजिट करा. फक्त 5 रुपये तिकीट आहे, पण खरंच खूप ऐतिहासिक गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. तुम्ही या व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला ते आवडेल. बघा मित्रांनो, हे आहे इथे बदामी केव्ज, हे आहे अगस्त्य लेक सगळं, आणि हे इथं आहे भूतनाथ टेम्पल. हे भूतनाथ टेम्पल आहे, आणि इथेच जर तुम्ही गेलात पाठीमागे तर इथे बदामी फोर्ट आणि म्युझियम एवढंच जवळ आहे मित्रांनो सगळं. तर मित्रांनो, इथं आता आम्ही सर्वात पहिलं केलं बदामी केव्ज, त्यानंतर आम्ही गेलो म्युझियमला. म्युझियमच्याच एक्झॅक्ट बाजूला आहे बदामी फोर्ट, आणि त्याच्यासमोर आहे अगस्त्य लेक, आणि तिथून 5 मिनिटच्या वॉकिंगवरती आहे भूतनाथ टेम्पल. तर इथून तुम्ही ऑटो देखील बुक करू शकता. ऑटोवाले तुमच्याकडे 400 to 500 रुपीज घेतात. त्या लोकेशनवरून तुम्हाला परत पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस दिली जाते. तर तुमच्यावरती तुम्ही वॉकिंग पण करू शकता, किंवा जर तुम्हाला वॉकिंग नसेल करायचं जर तो तुम्ही ऑटो देखील करू शकता. तर हे आहे मित्रांनो भूतनाथ टेम्पल, तुम्ही बघू शकता. कसलं मंदिर आतमध्ये? मग अगस्त्य नदीवर बसलेलं हे भूतनाथ मंदिर. भूतनाथ मंदिर म्हणजेच हा एक इतिहासाचा साक्षीदार आहे. भूतनाथ मंदिराचं काम हे चालुक्य राज्याच्या साम्राज्यात 7व्या ते 8व्या शतकात असताना चालू झालं होतं. हे मंदिर भगवान शिवा यांना समर्पित आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूतनाथ मंदिर म्हणजे नक्की काय? तर 5 भूतांचा एक स्वामी म्हणजे शिव अवतार असं या मंदिरामागची हिस्ट्री आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर पहिले छोट्या स्वरूपात होतं. नंतर चालुक्य राजांच्या काळामध्ये स्थानिक लोकांना सहवासात घेऊन या मंदिराचं विस्तारण करण्यात आलं. अगस्त्य लेकची स्थापना इसवी सन 6व्या ते 6व्या शतकामध्ये ही पाणी साठवण व धार्मिक विधीच्या वापरासाठी करण्यात आली होती. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड होतं की तुम्हाला भूतनाथ मंदिर देखील दिसते. भूतनाथ मंदिर हे अगस्त्य लेकला एकदम जोडूनच आहे. तुम्ही इथे जर बदामीमध्ये आलात तर नक्की इकडे या आणि व्हिजिट करा. लोकेशन खरंच खूप चांगलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर महर्षी अगस्त्य यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती असं मानलं जातं. त्यामुळे या सरोवराला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे व त्यांच्याच नावावरून यांचं अगस्त्य लेक हे नाव पडलं आहे. बदामी किल्ला हा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात असून तो एक स्थित, ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला मानला जातो. हा किल्ला 6व्या शतकामध्ये चालुक्य वंशाचे संस्थापक पुलकेशिन प्रथम यांनी इसवी सन 543 मध्ये बांधला होता. आणि त्याचप्रमाणे या किल्ल्याला एक ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे, कारण चालुक्य राजांची हीच राजधानी होती आणि या किल्ल्यावरूनच चालुक्य साम्राज्याचा विस्तार झाला असं मानलं जातं. मित्रांनो, मला तरी असं वाटतं की बदामी फोर्ट हा तुमच्या आयटनरीमध्ये नक्कीच असला पाहिजे, आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही तो सनसेटच्या टायमात केलात तर अधिकच उत्तम. सनसेटच्या वेळेस तो खरंच बघण्याजोगा असतो. तर हे आहे मित्रांनो बदामी फोर्टवरील
महत्त्वाचं एक टेम्पल अप्पर शिवालय असं म्हणून हे ओळखलं जातं. काय व्ह्यू मिळतो इकडनं तुम्ही बघू शकता, पूर्ण सिटी दिसते. बदामी फोर्टवर आल्यानंतर इकडचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे अप्पर शिवालय आणि लोअर शिवालय, हे मात्र मित्रांनो बघायला विसरू नका. ते तिकडं आहे मित्रांनो अप्पर शिवालय आणि हे या साईडला आहे हे लोअर शिवालय. अशा प्रकारे हे 2 शिवालय इथे आहेत. तर हा होता मित्रांनो आपला बदामीमधला डे 1. डे 1मध्ये आपण भूतनाथ टेम्पल, अगस्त लेक, म्युझियम आणि बदामी फोर्ट आणि केव्ज हे आपण 5 स्पॉट बघितले. याच्या व्यतिरिक्त अजून बरेच स्पॉट आहे जे आपण उद्या कवर करणार आहोत. पण डे 1मध्ये आपण सध्या एवढे कवर केलेत कारण मोस्ट ऑफ द पॉईंट्स हे 6 वाजता बंद होतात. तर तुम्ही येणार असाल तर तुम्ही देखील या गोष्टीची काळजी घ्या की संध्याकाळी 6 वाजता मोस्ट ऑफ पॉईंट हे बंद होतात. आणि त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. किंवा जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील की बदामीला कुठे काय कसं ट्रॅव्हल करायचं का फूड कसं करायचं मॅनेज, तर आम्हाला नक्की कमेंटमधून विचारा. आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.